सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सकाळी लवकर उठल्यावर सुमती खूप लाजून हसत होती आणि तो झोपला होता अजूनही. आणि आता कधी नव्हे ते त्यानं तिच्याकडे अशी मागणी केली होती प्रणयाची, म्हणून ती खुश होती. आणि आता आपण जरा स्वतःवर संयम ठेवायचा, म्हणजे हे आपोआप मागे लागतात. हा फॉर्म्युला तिला समजला होता. मुलांना प्रत्येक बाबतीत तरसवणारी ती राजवीरला मात्र या बाबतीत अजिबात तरसवत नव्हती. पण आता तिने ठरवलं होतं जास्त उतावळेपणा करायचा नाही. पण असं होणं कधीच शक्य नसतं. मग ती उठली, तिने केस धुतले आणि पुन्हा आरशासमोर येऊन उभा राहिली, ओले केस झटकत. आणि पुन्हा डोक्यात एक फिल्मी सीन आला. केस धुतले की ते झटकताना त्याचं पाणी नवऱ्याच्या अंगावर गेलं की त्याला जाग येते. आणि तिनं मुद्दाम आता केस झटकायला सुरुवात केली आणि राजवीर जागा झाला. पण तो मात्र टी व्हीतील हिरोसारखा गालात हसला नाही. उलट थोडा चिडत म्हणाला, तुला कळतं की नाही काही? तिकडे गॅलरीत जाऊन झटक ना तुझ्या जटा. आणि ती म्हणाली, झालं यांचं तोंड वाकडं. गरज असली की किती गोड बोलतात आणि गरज सरो वैद्य मरो असं काम यांचं. आणि ती हळूहळू बडबड ऐकून त्यानं पाठीमागून तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, तुला नाही का माझी गरज वाटत? आणि ती म्हणाली, आहे ना गरज नसती तर. आणि आता पुन्हा भस्कन काहीतरी बोलेल म्हणून आता ती गप्प बसली. मग तो म्हणाला, एकतर रात्री तू खूप गोंधळ घातलास, मला झोपायचं आहे ना. ती म्हणाली, झोपा ना, आज रविवार आहे की नाही. ते दोघेही नेहमी शनिवारी रात्री खूप जागरण करत असायचे आणि आठवड्याची कसर भरून काढत होते, म्हणजे रविवारी खूप लेट उठता येतं म्हणून. आणि ती त्याच्या पोटाला हात लावत म्हणाली, आपल्या घरात कायम एक गरोदर माणूस असणार ना आता? आधी 2 वेळा मी, मग आता तुम्ही. कमी करा ना पोट जरा, चांगलं नाही वाटत. तो म्हणाला, नाही, उलट छान वाटतं, प्रॉपर्टी आहे ती माझी. आणि ती हसली आणि म्हणाली, सोडा मला. पण आता तो तिला सोडत नव्हता. इतक्या दिवसाची अशी विचित्र फिलिंग येत होती त्याला, त्याचीच त्याला लाज वाटत होती. पण तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर माझी काडीची किंमत राहणार नाही असंही त्याला वाटलं. ती मान देते म्हणून मी जरा जास्त भाव खात होतो, पण तिच्यामुळेच मला जगात मान आहे असं त्याला वाटलं. आणि ती म्हणाली, अंघोळ करून या ना, असेच उठून आलात खरकटे, मला देवपूजा करायची आहे. तो म्हणाला, असू दे ना, असं पण छानच वाटतं की, मला मजा येते. अजूनही रात्रीचा प्रसंग आठवत राहतो आणि तिलाही तो प्रसंग आठवला. त्यानं खूप जोर लावून केलेली, त्याच्या बळाचा वापर करून केलेली जबरदस्ती आठवूनच तिच्या पोटात खड्डा पडून अंगावर काटा आला. आणि पुन्हा पुन्हा तसंच घडावं असं वाटत होतं तिला. आणि सोबतच त्याचं ते बोलणं पण आठवलं. आणि मग लाडात येऊन चिडक्या सुरात म्हणाली, सोडा मला, जा तिकडे. तुम्ही माझ्यावर संशय घेत होता? अजिबात हात नका लावू मला. तुम्हाला असं वाटलं तरी कसं? संशयी कुठले? इथे दिवस रात्र, उठता बसता, खाता पिता एकच चेहरा डोळ्यासमोर, डोक्यात कायम एकच विचार आणि मनात कायम एकच मूर्ती असते माझ्या, फक्त तुम्ही आणि तुम्हीच. आणि तुम्ही असं बोलताय, मला किती वाईट वाटलं. तो म्हणाला, सुमती, अगं तू व्यवस्थित सांगतच नाहीस काही, अशीच अल्लडपणा करतेस काही ना काही आणि स्वतःच ठरवून टाकतेस. माझ्याशी का नाही बोललीस या व्रताचं? मी तुला सपोर्ट केला असता ना. आणि ती म्हणाली, दिसला तुमचा सपोर्ट, इतकी वर्ष झालं बघते ना. तुमचं आणि देवाचं काय वाकडं आहे कुणास ठाऊक. तो म्हणाला, अगं तुझे देव तरी कुठे शहाणे होते का? खूप, तेही हेच करत होते की. आणि बायकासुद्धा बघ ना, 2-2, 3-3, 100सुद्धा. उलट मीच प्रामाणिक आहे तुझ्याशी. ती म्हणाली, ते देव आहेत, त्यांना जमतं जास्त बायका असलेल्या, आणि जी पहिली असते ना तिचंच खरं नाव असतं त्यांच्यासोबत. बाकीचे अशाच कुठून आणलेले असतात. म्हणून तर मी फक्त महादेवाची भक्त आहे, कारण त्यांना फक्त एकच बायको आहे, ती म्हणजे पार्वती. आणि तुम्ही माझं त्यांचं व्रत मोडलं. तो म्हणाला, या आधी लहानपणी करायचे का व्रत? हो, श्रावणी सोमवार असायचे माझे, तेही कडकडीत. म्हणून तर इतका प्रेमळ, जीव लावणारा आणि टोमणे देणारा नवरा मिळाला मला. तो म्हणाला, मी तर कोणताच उपवास नव्हता केला, तरी मला इतकी सुंदर आणि गोड बायको मिळाली. आता बोल, मग उपवास करून काय उपयोग? ती म्हणाली, माझ्या उपवासाचं अर्धपुण्य तुम्हाला मिळालं ना, म्हणून. नाहीतर भेटली असती एखादी काळी राठ जाड्या कातडीची.
तो विचित्र तोंड करून म्हणाला, छी, मी बिन लग्नाचा राहिलो असतो, पण तसलं कॉम्प्रोमाइज केलं नसतं. तुझ्यात सुद्धा आम्ही कमतरता दाखवली होती, म्हणजे मी किती चोखंदळ आहे हे कळलं असेलच की तुला. आणि तिला पुन्हा समोरून मिठीत घेत म्हणाला, माझ्या नशिबात हीच माझी नाजूक सडपातळ हिरोईन होती, गुलाबी ओठांची. मग दुसऱ्या कुणाचा चान्स लागेलच कसा. आणि आता तिला त्याच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून मुठभर मांस चढलं अंगावर. आणि लाजत म्हणाली, इतकी आवडते मी तुम्हाला. तो म्हणाला, मग आता आवडली म्हणूनच केली की नाही. पण सांगा ना, मी किती आवडते तुम्हाला. आणि राजवीर म्हणाला, मला असं बोलता नाही येत ग. पण तिला तर तिचं कौतुक ऐकायची फार इच्छा असायची. तो फक्त तिला मिठी मारत गप्प बसला. सांगा ना पटकन, ती पायापटत म्हणाली. आणि त्याने तिला अलगद मिठीत उचलली. तशी तिने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि फार हसायला लागली. आज राजवीर साहेब जरा हटके आणि रोमॅन्टिक मूडमध्ये दिसत होते. ती म्हणाली, रात्रीची नशा उतरली नाही वाटतं. तो म्हणाला, मला तर कायम तुझ्यात असं आकंठ बुडून जावंसं वाटतं बघ. कायम तुझ्या नशीला डोळ्यात बघत राहावं वाटतं आणि तुझ्या ओठांना पिऊन नशेत झिंगत राहावं असं वाटतं. आणि आता त्याच्यातला पुरुषार्थ पुन्हा जागा झाला होता. नुकतीच न्हावून आलेली गोरीपान सुमती त्या फिट गाऊनमधून तिची फिगर फार आकर्षक दिसत होती. ती फार सेक्सी वाटत होती आणि तिचा मोह झाला त्याला. त्याच्या तोंडात लाळ जमा व्हायला लागली आणि ते तोंडातलं पाणी गिळत म्हणाला, किती टेस्टी आहेस ग तू, असं म्हणून फार आवेगानं तोंडात तोंड घातलं आणि तिच्या गाऊनचे 2 हुक काढले. आता त्याच्या अशा अचानक आक्रमणाने ती फार शहारून म्हणाली, अहो काय हे, आता नको ना, माझी आंघोळ झाली आहे. तो म्हणाला, माझ्यासाठी पुन्हा कर. ती म्हणाली, अहो मला देवपूजा करायची आहे, सोडा ना. तो म्हणाला, आधी नवरदेवाची पूजा आणि मग त्या देवाची. तुम्ही ना नेहमी असेच करता, सांगितलं तरी सपोर्ट करत नाही. रात्रीही तेच केलं. का नाही सपोर्ट केला. तुम्हाला तर जास्तच चेव चढतो माझा उपवास असला की. मग तो हसायला लागला आणि तो म्हणाला, सध्या तू मला सपोर्ट कर, आता जास्त नको गोंधळ घालू, मला माझं काम करू दे. पण माझी इच्छा नाही ना, ती म्हणाली. मग जबरदस्ती समज, असं म्हणून त्याने त्याचे कपडे काढले. आणि आता तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. नवरदेव कसलंच ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हते आणि तीही सामील झाली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. तो गालात थोडा हसला आणि म्हणाला, मग तू कशी लगेचच वितळतेस ग. नाही नाही म्हणते, पण मनात तर असतं. तू ठाम राहायचं की. ती म्हणाली, कसं ठाम राहायचं. तुमच्या स्पर्शाने मला काय होतं काय माहीत. माझा माझ्यावर ताबा राहत नाही. पण तुम्ही तरी लांब राहत जा ना. आणि तो म्हणाला, अगो मला तुझा उपवासा दिवशीच खूप गोड दिसतेस तू, सुंदर दिसत असतेस. पण काय ग, इतका तुझ्यात संयम आला तरी कुठून. ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना, एकदा मी मनावर दगड ठेवला की ठेवला. माणूस जेव्हा ठरवतो ना, तेव्हा देवाला सुद्धा प्राप्त करून घेतो. आणि हे खरं आहे की मी जास्त रोमॅन्टिक होते, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला सुचतच नाही तुमच्याशिवाय काही. आणि आता राजवीर आणखीन जास्त तिला आवडत म्हणाला, मग आता मी खूप रोमॅन्टिक झालो आहे, किती दिवसाचं भुकेल आहे, असं म्हणून त्यानं तिला बेडवरच चुरगाळायला सुरुवात केली. आणि ती त्याला खिंडीत गाठून म्हणाली, आधी मला सॉरी म्हणा, तुम्ही माझ्यावर संशय घेतला म्हणून. तिला वाटलं अशा वेळी तरी तो पटकन सॉरी म्हणेल. पण राजवीर लग्न झाल्यापासून एकदाही त्याची चूक असली तरी तिला सॉरी म्हणाला नाही. काहीतरी बाता मारायचा आणि वेळ मारून न्यायचा. ती कितीही गोड बोलून म्हणाली ना सॉरी म्हणा, तरी तो तिला म्हणायचा, तूच आधी सांगितलं नाहीस मला, म्हणजे चूक तुझी आहे, उलट तूच सॉरी म्हण. आणि ती नुसती हसली आणि मग म्हणाली, मग सोडा मला, नका येऊ जवळ. तो म्हणाला, आत्ता सोडणार नाही, काम झाल्यावरच सोडेल. आणि त्यानं तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याची मिशी टोचून ती खूप शहारली आणि तिनं अलगद डोळे मिटून घेतले आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले. तो तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर हळूच ओठ टेकवणार होता, इतक्यात बारकं उठून आलं आणि बाथरूम उघडण्याचा आवाज आला. तिनं त्याला दूर ढकलला आणि राजवीर म्हणाला, दार लावतो ना, काही नाही कळत त्याला. ती म्हणाली, नको, त्याला लगेच डाऊट येतो, तो सुद्धा बापासारखा संशयी आहे. आणि ते खरं होतं, बारकं जरा आगाऊच होतं. असलं काही वेगळं पाहिलं की म्हणायचं, झालं का यांचं सुरू, काय करताय, टीव्हीत कसे करता तसं चाललंय तुमचं, असं लक्ष घालायचं. म्हणून तो जसा मोठा होत होता तसं राजवीर सुमती सावध राहत होते.
या सगळ्या गोंधळात राजवीरचा मूड गेला आणि त्यानं त्या बारक्यालाच एक शिवी दिली. आणि सुमती म्हणाली, वाचले बाबा, नाहीतर पुन्हा आंघोळ करावी लागली असती. राजवीर म्हणाला, पण रात्री नाही वाचणार. सुमती म्हणाली, सगळी रात्र आपलीच आहे, आवरा चला. आज मुलाला जरा सर्दी झाली होती. तो म्हणाला, वाफ घे पाण्याची, तर ते म्हणत होतं मला नाही येत. मग राजवीर चावटपणा करत म्हणाला, तुला येत नाही का? थांब मी शिकवतो. बघ हा आता मी आईला कशी वाफ देतो. असं म्हणून चावटपणा करत राजवीरने सुमती आणि त्याच्या डोक्यावरून टॉवेल टाकला आणि तिनं ओळखलं की त्याचं काय चाललं आहे. तिला अजून हसायला लागली आणि डोळे मोठे करून हळूच म्हणाली, काय हे कळतं की नाही काही तुम्हाला? आणि त्याने तिला डोळा मारत तिच्या मघाचं तोंडात तोंड घालायचं राहिलं होतं ती इच्छा आता पूर्ण केली. पण तिचे लवकर ओढ तो सोडेना. तीही डोळे मिटून घेत रममान होऊन किस करत होती. त्याचा किस नेहमीच डीप आणि लॉंग असायचा. त्याला पटकन छोटा असलेला किस कधीच आवडत नसायचा. आणि त्या आगाऊ बारक्यानं भस्कन टॉवेल खेचला तसं राजवीरने तिचे ओठ सोडले. तो चिडून म्हणाला, बाबा तुम्ही नेहमी असंच करता, तिचंच लाड करता, खायला पण तिलाच आणता, तिच्या आवडीचं. माझ्या आवडीचं कधी आणतच नाही. तिचं ऐकता, रात्रीसुद्धा तिच्याकडे झोपता आणि आताही मला शिकवता म्हणता आणि आईलाच जास्त शिकवत बसता. सुमती म्हणाली, बघा किती जळतो हा माझ्यावर. मग ती त्याला म्हणाली, ते तुझे बाबा नंतर, आधी माझा नवरा आहे. बारकं म्हणालं, हा मग म्हणून काय झालं? तू काही लहान आहे का आता तुझे लाड करायला? मी लहान आहे ना. दुसऱ्यांचे आई बाबा किती लाड करतात, सगळं ऐकतात, आणून देतात सगळं, आणि तुम्ही काहीच करत नाही. सुमती म्हणाली, जन्म दिलाय तेवढं पुरे, जग दाखवलं ना आता तुला, आता तुझं तू बघ. हे बघ दरवाजा उघडा आहे, निघू शकतोच. अंगावरचे कपडेसुद्धा इथेच काढून ठेव, कारण तू कपडे न घालताच आला होता या जगात. ते कपडे आमचे आहेत. आणि पुन्हा बारकं म्हणालो, ते माझ्या बाबांनी घेतलेत, तुझं काय आहे तेव्हा? आता या मायलेकरांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता आणि राजवीर मध्यस्थी करत म्हणाला, आईला उलट बोलायचं नाही, नाहीतर मी तुझ्या थोबाडीत देईन. आणि आता ते फुगून पाय आपटत निघून गेलं. आई बाबा आता एकाच टीममध्ये आहेत आणि दादा पण जवळ नव्हता. मग थोड्या वेळानं राजवीर त्याच्याजवळ गेला, त्याला उचलून घेतला आणि पुन्हा किचनमध्ये आला आणि म्हणाला, कसं आहे ना बाळा, तुला सांगितलं की नाही मोठ्यांना उलट उत्तरं द्यायची नाहीत. ते म्हणालं, मग ती पण मला कशी उलट बोलते आणि मारते सुद्धा. मग राजवीर म्हणाला, तुला चपाती येते, भाजी करता येते, कपडे धुता येतात? ते बारीक तोंड करून म्हणालं, नाही. मग एवढं सगळं येईपर्यंत शांत बसायचं, कळलं? आणि बारकं जरा बिलिंद्रच होतं. म्हणालं, तुमची बायको आहे ना ती, माझं काहीच ऐकत नाही, मग मला पण माझी बायको पाहिजे, म्हणजे ती माझंच ऐकणार. आणि सुमती राजवीर खूप हसायला लागले आणि हसणाऱ्या सुमतीकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाला, बाबा सांगा ना हिला, हसते कशी बघा. मग राजवीर त्याची समजूत घालत म्हणाला, तुला बायको आणूया पण वेळ आल्यावर. आणि अरे तू खूप हुशार आहे रे, तुला लगेच कळतं काही शिकवलं की. पण आई ना खूप ढ आहे ना, तिला लगेचच कळत नाही सांगितलेलं, म्हणून तिला जास्त शिकवावं लागतं. आणि सुमती त्याच्याकडे बघत हसत होती. आणि पुन्हा बारके म्हणाले, हो ना, हिला काही येतच नाही. आणि सुमतीने कमरेवर हात देऊन उलातनं हातात घेतलं. तसं राजवीरने त्याचं तोंड दाबलं आणि उचलून बेडरूममध्ये पळवलं. आणि आता रात्रीसुद्धा तो तिला म्हणाला, आता लवकर झोपणार नाहीस ना? ती म्हणाली, नाही झोपणार, आता वर्षभर नाही झोपणार, पुढच्या वर्षी बघू उपवासाच्या. आणि राजवीर म्हणाला, वाट बघ, या जन्मात तरी ते शक्य नाही. मला सांभाळून जे काही असेल ते करायचं. आणि मग झोपताना पुन्हा जोरदार नखशिकांत प्रणय केल्यानंतर तो तिला म्हणाला, सुमती मला सकाळी 5 वाजता उठव. आता हे त्याचं नेहमीचंच होतं, लवकर उठव म्हणायचा आणि तिनं उठवलं की पुन्हा झोपायचं. 5 मिनटं करत तिनं पांघरून ओढलं की उलट तिलाच ओरडायचा. आणि तीच त्याला म्हणाली, मी तुम्हाला 5 वाजता उठवते, पण आधी तुम्ही मला 4:30ला उठवा हां. आणि तो हसायला लागला. आज त्याला पुन्हा 4 दिवस नागपूरला जायचं होतं. त्यानं तिला सगळं साहित्य आणून दिलं, अगदी दूधही. तो 4 दिवस पुरेल इतका आणून द्यायचा, कारण तो नसला की ती काहीच नाही आणायची. बिन दुधाचा चहा प्यायची, पण 4 पावलं जाऊन आणत नव्हती. आहे त्यातच ॲडजस्ट करायची. त्याला हे माहीत असायचं. आणि तो आता दोघेही मेडिकलमध्ये गेले आणि तो त्याच्यासाठी काही किरकोळ औषधं घेत होता. आणि तिनं एक पॅकेट हातात घेतलं. त्यानं ते पाहिलं. तो जरा चिडून म्हणाला, ठेव ते खाली आधी.
ती म्हणाली, का? बघू दे की. तो पुन्हा हळूच तिला दटावून म्हणाला, बिंडोक आहे का गं? तुला काही अक्कल आहे की नाही? बघतील कोणीतरी, ठेव खाली. ती म्हणाली, काय आहे हे? तो मला वाचता पण येत नाही का तुला? आता त्या पॅकेटवर फक्त बाईचं चित्र होतं. ती भोळेपणानं म्हणाली, हे बघा, एकतर तुम्ही सांगा ते काय आहे, मला माहीत नाही. आणि सहज हातात घेतलं तर इतकं का ओरडत आहात? तो म्हणाला, चल घरी, तुला मग सांगतो. आणि आता तिला घरी यायची भीतीच वाटत होती, कारण तो खूप ओरडणार होता तिला. मग घरी आल्यावर म्हणाली, काय होतं ते? तो म्हणाला, मूर्खबाई, ते कंडोमचं पॅकेट होतं. आणि ती म्हणाली, कसला असतो तो? तो म्हणाला, तुला माहीत नाही? ती म्हणाली, नाही. मग तो म्हणाला, अगं इतकी टी व्ही पाहतेस, त्यात जाहिरात बघत नाही का? हो बघते ना, पण फक्त नाव ऐकून आहे. ते काय असतं, कसं असतं मला नाही माहीत, असं अल्लडपणं म्हणाली. आणि खरंच तिला काही माहीत नव्हतं, कारण राजीवनं सुद्धा ते कधी वापरलं नव्हतं. आणि अशा गोष्टी नवऱ्याकडूनच कळतील ना. मग तिच्या या अज्ञानामुळं तिचं अजून कुठं फजिती होऊ नये तिची, म्हणून त्याने तिला सगळं सांगितलं. तो कसा, कुठे, कधी आणि कशासाठी वापरतात. आणि ती खूप हसायला लागली, लाजायला लागली. मग पुन्हा अल्लडपणा करत डोळे मोठे करून तिची शंका विचारत म्हणाली, होय हो, आणि मग ते आतच राहिलं तर काय करायचं? आणि राजवीर पुन्हा हसायला लागला. आणि किती रे देवा बावळट आहे ही, खरंच हिला शहाणं करायची गरज आहे, असं म्हणाला.